हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंना आपण मागच्या व्हिडिओमध्ये ह्याच टॉपचं म्हणजे पंजाबी ड्रेसवरच्या कुर्तीचं कटिंग बघितलं होतं. आज आपण स्टिचिंग बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, अगोदर आपण जे आपले कॅनव्हासचे गळे आहेत ना, ते अगोदर आपण अस्तरवरती व्यवस्थित तयार करून घेणार आहोत. आता मी इथं टीप देते, तुम्ही इथं फक्त गरम इस्त्री फिरवली तरी कॅनव्हास अस्तरला चिटकतो. तसं पण तुम्ही इथं करू शकता. पण इथं मी काय करते, नेहमी असे शिलाईने चिटकून घेत असते, जेणेकरून काय होतं, शिलाई असेल तर छान कॅनव्हास बसतं. तर बघा अशा पद्धतीने मी अगोदर सुरुवातीला गळ्याच्या राऊंडला टिप मारून घेतली. त्यानंतर उरलेलं अस्तर या साईडने आपल्याला कट करून घ्यायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला दुमडून घ्यायचे अस्तरला. आणि हे अशा पद्धतीनेच ठेवून घ्यायचे. आपल्याला मधून गळा नाही कट करायचा, फक्त मध्ये काढून आपल्याला कट मारून घ्यायचा, जेणेकरून काय होतं की व्यवस्थित आपलं मध्ये निघून जातो. आपल्याला तसंच आपल्याला ह्याच्यावरती लावायचं असतं, टॉपवरती मेन अस्तरवरती. तर बघा दोन्ही पण गळे तयार झाले. त्यानंतर मी इथं टॉप घेते. अगोदर मागचा आणि पुढचा दोन्ही पण भाग व्यवस्थित चेक करून घ्यायचे. आता मी इथं पुढचा भाग घेते. पुढच्या भागाला अस्तरच्या साईडला खालच्या साईडनी कट असतो, ते आपण खालच्या साईडनी व्यवस्थित बरोबर टिप मारून घ्यायची. अगोदर दाब टिप फोल्ड करून घ्यायचे खालच्या साईडनी अस्तरला आणि टिप मारून घ्यायची. पुढचा मेन फॅब्रिक म्हणजेच पुढच्या कपड्याचा उलटी बाजू घ्यायची. उलट्या बाजूला हे अशा पद्धतीने अस्तर ठेवायचे. अस्तर आपण जिथून मार्किंग केलं ती सुईची बाजू ठेवायची अस्तरवरती. अस्तरची सुईची बाजू आणि मेन कपड्याची उलटी बाजू ठेवायची. ठीक आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित टाचण्या लावून घ्यायच्या. पूर्ण आधी शोल्डरला टिप मारून घ्यायची, त्यानंतर मुंड्याला टिप मारून घ्यायची, त्यानंतर एक साईडच्या मुंडा आणि एक साईडची फिटिंग दोन्ही पण अशा पद्धतीने आपण त्यावर इथून तिथून पूर्ण अस्तर त्याच्यावरती कपड्यावरती जोडून घेणार आहोत. दोन्ही पण साईडनी सेम पद्धत करायची आहे आपल्याला. फक्त आता काय करायचं, इकडून आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. आता मला माहिती आहे की अस्तर कुठपर्यंत येते, हाताला व्यवस्थित लागते तशी मी टीप जोडून घेते. ठीक आहे, बघा आता हे अस्तर आपण व्यवस्थित जॉईंट करून घेतलेलं आहे. उरलेलं मेन फॅब्रिक सगळं कट करून घ्यायचं साईडनी, कारण आपण अस्तरवरती शिलाई मार्जिंग आणि फिटिंग सगळ्या गोष्टी इथं टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक काहीच ठेवायचं नाही, सगळं कट करून टाकायचं आहे. अगदी कटपर्यंत शेवटपर्यंत आपल्याला पूर्ण कट करून टाकायचं आहे. तर मी इथं दोन्ही पण साईडचं पूर्ण मेन फॅब्रिक कट करून टाकलेलं आहे. आता बघा अशा पद्धतीने जुळून घ्यायचं आहे. मेन पॉईंट काढायचं आहे आपल्याला, गळ्याचा मध्ये काढून घ्यायचा आहे शोल्डरचा. तिथून आपला हे गळा जितका आपण कट मारला होता कॅनव्हासला तितका आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. कटवर कट म्हणजे मध्ये काढून घ्यायचा आहे, टाचणी लावून घ्यायची आहे. आणि अगोदर आता पुढचा गळा पुढचा कॅनव्हासला जोडायचा आहे. पुढचा कॅनव्हास पुढच्याच भागाला जोडवायचा आहे. म्हणजे आताही आपण थोडासा पानाचा शेप दिलेला होता पुढच्या गळ्याला, अशा पद्धतीने तेच आपल्याला जोडायचं आहे. आणि सगळं जोडून घेतलं व्यवस्थित. जिथं आपलं टोक असतं तिथं सुई घालायची आणि व्यवस्थित जोडून घ्यायचं, म्हणजे कोणही छान येतो. आणि अशा पद्धतीने कट करून त्याला थोडे पाव इंच मार्जिन ठेवून थोडे कट मारायचे, जेणेकरून व्यवस्थित पलटी होतं फिनिशिंगमध्ये. आणि अशा पद्धतीने खालच्या बाजूने ढकलायचं हे मार्जिन पूर्ण कॅनव्हासचं आणि अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची. आता मेन पॉईंटला अशी सुई घालायची आणि उलटून घ्यायचे. म्हणजे मेन जे कोण असतं ना पॉईंटला तिथं सुई घालायची आणि असं फिरून घ्यायचं, जेणेकरून गळ्याचा शेप छान येतो. तरी पण आपण खूप जास्त असा राऊंड म्हणजे वेगळा नाही दिला पानामध्ये, थोडा राऊंडमध्ये पान आकार दिलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने हे आपला पूर्ण पान आकार मस्त असा गळा तयार झालेला आहे पुढच्या साईडचा. ठीक आहे, आता ही पुढची साईड आपली पूर्ण तयार झाली. फक्त कॅनव्हासला इथं शिलाई आपण नंतर शेवटला करून घेणार आहोत पूर्ण टॉप तयार झाल्याच्या नंतर. आता आपण बॅक साईड घेऊया. बॅक साईड पण तशीच मी जोडून घेतली. अगोदर मी तुम्हाला फ्रंट साईड सांगितली होती तशी. आणि बॅक साईडला हे जिथं आपण टक्सला मार्किंग केलेलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, तिथं मी टक्स पण मारून घेतलेले आहेत. आता तेच थोडं शूट करायचं राहून गेलं, पण टक्स वगैरे जसं मार्किंग केलेलं आहे तसंच आपण टक्सला मारून घ्यायचं आहे. म्हणजे जसंच आपण टक्स द्यायचे आहेत बॅक साईडला. आणि बॅक साईड पण जशी आपण फ्रंट साईड तयार केली तशीच बॅक साईड पण करायची. आता एकावर एक ठेवून घ्यायचे दोन्ही पण आणि शोल्डर जोडून घ्यायचे आहेत पहिलं आपल्याला. आता खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही बघू शकता. शोल्डर जोडून घ्यायचे व्यवस्थित, एकावर एक व्यवस्थित ठेवायचे. मागं पुढे नाही झाले पाहिजे, गळा मागचा पुढचा
एक लेवलमध्ये आला पाहिजे. शोल्डर व्यवस्थित जोडलं ना तर अगदी छान पद्धतीने फिनिशिंग आपलं येतं गळ्याचं. तर बघा अशा पद्धतीने आता आपण हे जोडून घेतलेलं आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता आपण बाही जोडून घेणार आहोत. तर बाहीसाठी आपल्याला जितकं हे एक्स्ट्राचे दोरे वगैरे आलेले आहेत किंवा थोडासा कर शेप द्यायचा, म्हणजे थोडासा नॉर्मल थोडं कट करायचं वाटलं तुम्हाला शोल्डर खूप जास्त वाटते तेव्हा, नाहीतर नाही. आणि त्यानंतर बाही तयार करून घेते. आता बाहीला तास तर नाही लावायचं आपल्याला, फक्त बॉटमला आपल्याला डबल फोल्ड करून टिप द्यायची आहे. बघा अशा पद्धतीने मी दोन्ही पण बाह्या तयार करून घेते जेणेकरून जोडायला सोप्या जातील. बॉटमला मी असे फोल्ड करून टिप मारून घेतली. रेडीमेड ड्रेसला बघा तुम्ही बाहीच्या दंड घेरायला तसंच असतं. ठीक आहे. आता आपण काय करूया, बाही जोडण्याची बघा अशा पद्धतीने मागचा पुढचा मुंडा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे आणि पुढचा मुंडा पुढच्या साईडने जोडायचा आहे, मागचा मुंडा मागच्या साईडने जोडायचा आहे. बाहीचे सुद्धा आकार असतात ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन जोडून घ्यायचे आहेत. कुठेही कमी जास्त कुठं करायचं नाही. आता बाही आपण थोडीशी कट करताना जास्त घेतली होती, ती बाही उरणार आहे. ती बाही नंतर आपण कट करून घेऊया. आता इथं मध्ये काढून मध्येवरती बाही जोडून आपण एक साईड जोडून घेतलेली आहे, दुसरी पण साईड जोडून घेऊया. अशा पद्धतीने आपली बाही जोडून झालेली आहे. बाहीला परत डबल टिप देऊया ह्या कडाची त्या कड्यापर्यंत. मागच्या मुंड्यापासून ते पुढच्या मुंड्यापर्यंत पूर्ण डबल टिप देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने एक्स्ट्राची सगळी बाही आपल्याला कट करायची आहे. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने उलटून बघायचं बाही शोल्डर वगैरे बरोबर आलेलं आहे का नाही. सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट असतात माझ्या, तरी तुम्हाला सांगते मी. आता इथं काय करायचं आहे बघा, आता मी दोन्ही पण बाह्या जोडून घेते लगेचच. दोन्ही पण बाह्या जोडून घेतल्यात. आता मी काय करते, एकावर एक ठेवू नये ना, ही एक्स्ट्राची जी काही बाही आलेली आहे मुंड्याच्या साईडला ती कट करून घ्यायची. बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. एक लाईनमध्ये आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची जेणेकरून फिटिंग टाकताना आपल्याला लक्षात येतं सगळ्या गोष्टी. आता मी दोन्ही पण साईडनी तसंच एक लेवलमध्ये करून कटिंग करून घेते. आता आपण बाही थोडी जास्त घेतली त्याच्यामुळे जर तुम्ही जास्तच घ्या शक्यतो, कारण कमी पडली तर मग ती जॉईंट द्या वगैरे असं होतं. त्याच्यापेक्षा थोडी जास्त घ्यायची कटिंग करताना. तर आता मी इकडचं पण कट करून घेते. आता काय करायचं, व्यवस्थित बाहीला बाही जोडून घ्यायची आणि एक साईडनी ना अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची. आता फिटिंग कशी टाकायची मी पुढं सांगते, व्हिडिओ बघा. पण अगोदर हे काय करायचं, एक साईडनी थोडीशी आपण एक कच्ची टिप मारून घेऊया. 5 नंबरची घेतली तरी पण चालते. दोन्ही पण साईडनी मारायची असेल तुम्हाला तर मारू शकता, पण इथं मला एक साईडनीच मारायची सवय आहे. आता इथं बघा जे आपण मार्किंग केलेलं आहे ना, ते मार्किंग आपल्याला इकडं पण करायचं आहे. जसं फिटिंगचं आपण मार्किंग हे केलेलं होतं, तुम्हाला डायरेक्ट करून दाखवते थोडं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा अशा पद्धतीने. आता हे दुसरं साईडनी पण तसंच मार्जिंग आपल्याला करायचं आहे. इथं पण मी खडू बघते तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी. पण ठीक आहे, आता हेच मार्जिंग मी तुम्हाला डायरेक्ट करून दाखवते. आणि त्यानंतर हे दुसरं जशी आपण एक साईडनी फिटिंग टाकलेली होती डबल फोल्ड करून, तशीच आपल्याला दुसऱ्या साईडनी टाकायची आहे. तर मी दंडघेर पावणे 5 घेत आहे. पावणे 5 दंडघेर टाकला आहे मी. छाती जितकी आहे तितकीच आपल्याला इकडे घ्यायची आहे. जशी की छातीचा चौथा भाग 9 इंच, अर्धा इंच आपण लुजिंग ठेवलं होतं तसंच आपल्याला ठेवायचं आहे. कंबर आहे 7.5 इंच, अर्धा इंच लुजिंग, 8 वरती आपण इथं टिक केलेलं आहे. त्यानंतर सीट आहे 38 इंच, त्याचा चौथा भाग आपण टाकलेला आहे 9.5 इंच. अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पण साईडनी मार्किंग करून घेतलेलं आहे. दोन्ही पण साईडचे दंडघेरे व्यवस्थित टाकून घेतलेले आहेत. आता तेच आपल्याला एक लेवलमध्ये जुळून आपल्याला अशा पद्धतीने फिटिंग टाकायची आहे. पहिली टिप आपली बरोबर फिटिंगवरती गेली पाहिजे. जी आपलं हे असतं मेन आपण मार्किंग केलेलं असतं फिटिंगचं, त्याच ह्याच्यावरती आपली पहिली फिटिंगची टिप गेली पाहिजे. त्यानंतर सुई सुईमध्येच ठेवायची आणि दाब वळून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपण 3 टिपा अशा पद्धतीने जुळवायच्या आहेत. आणि जितकं आपलं सीटचा घेर आहे तिथं आपण सीटचा पॉईंट दिलेला आहे तिथपर्यंतच आपल्याला ही टिप द्यायची आहे, कारण तिथपर्यंतच दिली तर कटची लेवल व्यवस्थित येते. आता मी दुसऱ्या साईडने पण तशीच फिटिंग टाकत आहे. बघा तुम्ही व्यवस्थित बघा. आता इथं थोडासा फास्ट केला आहे व्हिडिओ, कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यासाठी मी दुसऱ्या साईडच्या सुद्धा तशाच फिटिंग टाकलेल्या आहेत. पाहू शकता 3 टिपा व्यवस्थित छान अशा टाकून घेतलेल्या आहेत. आता व्यवस्थित खाली पण कट जुळून घेते मी.
आता इथं आपण कट कसा मारायचा आहे, साईडचा कट कसा द्यायचा आहे ते आपण बघूया. अशा पद्धतीने एकदम कोण्याच्या साईडने खालून आपल्याला वरती कट दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे फिनिशिंग द्यायला, कटला फिनिशिंग द्यायला सुरुवात करायची आहे. तर अशा पद्धतीने फोल्ड करून मी खालच्या साईडनी वर येणार आहे. पाहू शकता तुम्ही. आता जितकं आपलं हे दाबटीप दिलेली आहे ना, ती तशीच आपल्याला वरती काढायची आहे कटपर्यंत, जे सीटचा घेर आहे तिथपर्यंत. ठीक आहे. अशा पद्धतीने हे दोन्ही पण साईडच्या आता आपल्याला मार्जिंग वेगवेगळ्या साईडला करायचे आहेत. सुईत आतमध्येच ठेवायची, फक्त दाब वळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने परत दुसऱ्या साईडचा सुद्धा तसाच कपडा फोल्ड करायचा आहे. सुई आतमध्ये घालायची, दाब वळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा खालीपर्यंत आपल्याला फिनिशिंग देत जायचं आहे. बघा, खूप सोपी पद्धत आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडनी पण तसंच करायचं आहे, पण मी तुम्हाला अगोदर दाखवते फिनिशिंग. बघा, अशा पद्धतीने तुमचा कट व्यवस्थित आला पाहिजे, जेणेकरून दिसायलाही सीटचा घेर व्यवस्थित दिसतो आणि कट लेवल असेल तर छान टॉपची फिनिशिंगसुद्धा दिसते. दुसऱ्या साईडनी पण सेम तशीच पद्धत करायची आहे, पण परत एकदा तुम्हाला दाखवते लक्षात येण्यासाठी. बघा, खालच्या साईडनी वरच्या साईडपर्यंत फोल्ड करून फिनिशिंग देत जायचं आहे आपल्याला. इथं मी डबल फोल्ड केलेलं आहे, पाहू शकता, कारण आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं होतं. अशा पद्धतीने आपल्याला हे डबल फोल्ड करत करत वरती जायचं आहे. सुई आतमध्ये घालायची, दाब वळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने परत दुसऱ्याच टॉपवरती, म्हणजे मागच्या बाजूला पुढच्या बाजूला यायचं आहे असं, आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि खालच्या बाजूने यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. ज्या पद्धतीने मी सांगते तुम्ही तिथं तशाच पद्धतीने नक्की करून बघा. तर बघा, अशा पद्धतीने आपण हे दुसरासुद्धा फिनिशिंग देऊन, कटला फिनिशिंग दिलेलं आहे. आता दोन्ही पण साईड अगदी बरोबर समोरासमोर येतात, ते सुद्धा लक्ष घेऊन करायचं आहे. तुम्हाला तुम्ही कटिंगमध्ये व्यवस्थित सविस्तर सांगितलं आहे, तुम्हाला लक्षात येईलच. आता आपण हे पूर्ण ड्रेस जे आहे आपला, हे टॉप आहे ना, ते पूर्ण आपण सुईचा करून घ्यायचा आहे. तुम्ही कट बघू शकता, अगदी बरोबर अगदी समोरासमोर आलेले आहेत. आता हे गळासुद्धा बघू शकता. आता आपण काय करायचं तुम्हाला सांगते. खालच्या साईडनी पण आपल्याला फिनिशिंग द्यायचं आहे, म्हणजे फोल्ड करून टिप मारायची आहे. तर बघा, आता ही फिनिशिंग टॉपची किंवा कोणत्याही कुर्तीची असो, तुम्हाला ही फिनिशिंग देणं खूप महत्त्वाचं आहे. या फिनिशिंगवरतीच तुमचा तुम्ही टॉप कसा शिवता, फिटिंगमध्ये असेल, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये असेल, तरच तुमचं फिनिशिंग परफेक्ट असतं असं वाटतं मला. ठीक आहे. तर चला, अशा पद्धतीने आता आपण दोन्ही पण साईडला, म्हणजे बॅक आणि फ्रंटला दोन्ही पण खालच्या साईडने फिनिशिंग देऊन घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता इथं डबल फोल्ड करायचं आहे. तुम्हाला जर इथं सिंगल द्यायचं असेल टिप तरी पण चालते, पण इथं डबल टिप दिली ना तर छान दिसते, कारण अस्तर आपण त्यामध्ये टाकलेलं आहे. आणि डबल टिप दिली अस्तर असेल तर व्यवस्थित दाब टिप दिली दोन्ही पण साईडनी तर छानही दिसतं. मी तुम्हाला शेवटला दाखवते. आता मी जी एका कोपऱ्यापासून निघले तर मी थेट दुसऱ्या कोपऱ्यापर्यंतच काढणार आहे. अशा पद्धतीने फिनिशिंग देणार आहे. तर माझा दोरा मध्येच तुटला होता, तर तो पण मी कट करून घेतला, म्हणजे लावून व्यवस्थित एक्स्ट्राचा दोरा कट करून घेतला. ह्या कोपऱ्यापासून मी सुरुवात केली होती, तर थेट मी आता त्या कोपऱ्यालाच निघणार आहे. बघा, अशा पद्धतीने कटलासुद्धा तशाच पद्धतीने आपल्याला दुसरी पण टिप द्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही लक्ष देऊन बघा. बघा, अशा पद्धतीने मी आता पूर्ण फिनिशिंग देऊन घेतलेलं आहे. त्यानंतर काय करायचं, मी तुम्हाला फिनिशिंग दाखवते व्यवस्थित, म्हणजे जे काय आपण हे टिप दिलेली आहे. बघा, अशा पद्धतीने दोन्ही पण साईडनी खूप सुंदर असं एक लेवलमध्ये फिनिशिंग झालेलं आहे. आता काय करायचं बघा, तुम्ही बघू शकता फिटिंग वगैरे किती मस्त आलेली आहे. बॅकचे टक्स बघू शकता, बाहीची फिनिशिंग बघू शकता, खूप मस्त अशी लेवल झालेली आहे. तुम्हाला हा ड्रेस मी कस्टमरने घातलेल्याच्या नंतर पण दाखवते. गळ्याचा राऊंड पण बघू शकता तुम्ही, पुढचा राऊंडसुद्धा किती सुंदर आलेला आहे, बॅकचा राऊंडसुद्धा किती छान असा आलेला आहे. तर बघा, हे कस्टमरने घातलेला व्हिडिओ आहे, मी त्यांना घालायला लावला. आणि मग म्हणजे कसं तुम्हाला सुद्धाच फिटिंग वगैरे फिनिशिंग वगैरे समजून येईल. बॅक आणि फ्रंट दोन्ही पण दाखवलेला आहे. आणि पॅन्टचं कटिंग आणि स्टिचिंग ह्याचा व्हिडिओ उद्या येणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.